परंतु आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्याप्रमाणे कायदेशीर आणि नियमामध्ये बसून कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि त्यासाठी आयोग नेमून त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स दिला आणि काय काय आपल्याला कसं तो इम्पिरिकल डेटा आणि काय मुद्द्यावर गोळा करायचा. जसं मराठा समाज जो आहे, मागास म्हणजे माथाडी आहेत, ऊसतोड कर्मचारी आहेत, मोलकरणी घरकाम करणारे आमच्या भगिनी आहेत, डबेवाले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे. हे सगळं त्याच्यामध्ये आलं. खूप मोठ्या प्रमाणावर सर्वे झाला आणि आयोगाने या ठिकाणी सिद्ध केलं. कारण त्यावेळेस देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, पहिलं तर ही मराठा समाज मागास आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, बॅकवर्डनेस सिद्ध करा. ते करू शकले नव्हते म्हणून ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं. आणि म्हणून आयोगाच्या माध्यमातून आम्ही रीतसर कायदेशीर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि 10% आरक्षण दिलं. 10% आरक्षण जे दिलेलं आहे ते आजही लागू आहे. शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी ते लागू आहे. त्याचा लाभ मराठा समाज घेतो आहे.